मित्रांनो, आज आपण पाहणार आहे की ओएमआर सीट कशी भरावी। बघा, इथं तुम्हाला दिलेलं आहे नेम ऑफ एक्झामिनेशन, जी कोणती एक्झाम आहे त्याचं आपल्याला नाव तिथे लिहायचं आहे। त्याच्यानंतर जर बघितलं रोल नंबर तुम्हाला दिला आहे, रोल नंबर हे व्यवस्थित टाकायचं आहे जे हॉल तिकीटवर असणार आहे। एक्झाम्पल जर बघितलं, जर समजा त्या अमरावती सिटीमध्ये असाल तुम्ही तर असं काहीतरी एम वगैरे असणार आहे। एक्झाम्पल जर बघितलं आपण म्हणू शकतो 002345 असं काहीतरी तुमचा नंबर आहे। तर तुम्ही हे व्यवस्थित तिथं लिहिणार। त्याच्यानंतर हा 0 आहे तर हा 0 वरला जो गोला आहे तो भरणार, परत हा 0 वाला गोला भरणार आहे आपण। त्याच्यानंतर 2 आहे तर या 2च्या खाली जिथं 2 आहे तो भरणार आहे। असं तुम्हाला सगळं तिथं भरून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जर बघितलं इथे दिलेला तुम्हाला क्वेश्चन बुकलेट नंबर, आता हा आपण शेवटी तुम्हाला मी सांगणार आहे, दाखवणार आहे। आणि त्याच्यानंतर जर बघितलं संच, आता जो कोणताही पेपर तुमच्याकडे आलेले त्याचा संच नंबर जो आहे समजा एबीसीडी काही जे काही असेल, समजा जर मी एक्झाम्पल जर बघितलं डी जर असेल तुम्हाला संच तर इथं डी लिहिणार आणि इथं डी चा जो गोला आहे तो तुम्ही काय करणार, भरणार। त्याच्यानंतर सब्जेक्ट कोड आहे, हॉल तिकीटवर खाली लिहिलेलं असतं सब्जेक्ट कोड 012 वगैरे काहीतरी असं तुम्हाला दिलेलं असेल ते तुम्ही काय करणार तिथं भरणार आहे। त्याच्यानंतर हे क्वेश्चन अटेम्प्टचं जे समजा नंबर टाकायचा आहे ते आता आयोगाने कॅन्सल केलेलं आहे, इथं सिग्नेचर वगैरे तुम्हाला दिलेलं आहे। आता महत्त्वाचं पॉईंट काय आहे की एखादा क्वेश्चन जेव्हा समजा आपल्याला माहिती आहे त्याचा आन्सर की 3 आहे 4 आहे असं काहीतरी आहे, तर तेव्हा काही सिली मिस्टेक होऊन जातात। जसं जर बघितलं 71 एक्झाम्पल म्हणत आहे आपण, 71 नंबरचा आपला क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर मित्रांनो 3 आहे। तर 3 ला तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे, व्यवस्थित हा गोळा भरायचा आहे, त्या रेषेच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही किंवा तुम्ही हे असं अर्ध वगैरे भरणार नाही, बरोबर आहे। किंवा जर बघितलं तर तुम्ही जर बघितलं तर आन्सर 3 आहे, तुम्ही 2 ला भरलेला आहे आणि इथं जर बघितलं तुम्हाला नंतर असं कळालं की 3 पण माझा आन्सर आहे कारण की 2 नाही, मग तुम्ही त्याच्यावर असं काहीतरी कुठाने करता हे बरोबर आहे हे चुकीचं आहे, पण जे ओएमआर सीट स्कॅन करणारी मशीन आहे ती स्कॅनच करत नाही। मित्रांनो, असं काही करणार नाही आपण, कारण की इथं तुम्हाला मार्क मिळणार नाही। हे करेक्ट भरण्याचं काय रे पद्धत आहे हे समजून घ्यायचं आहे। आता तुम्हाला मी दाखवणार होतो, काय दाखवणार होतो की जर बघितलं तर क्वेश्चन बुकलेट नंबर हे तुम्हाला इथे दिलेलं आहे, क्वेश्चन बुकलेट नंबर हे तुम्हाला तिथे लिहायचं आहे आणि हा संच क्रमांक तुम्हाला दिलेला आहे, जे मी तुम्हाला तिथे डी वगैरे लिहायचं सांगितलं होतं ते तिथे दिलेलं आहे। असं तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे। ऑल द बेस्ट आणि जय हिंद, जय महाराष्ट्र।